आपण ना आज फुनके करणार आहोत आणि ते देखील ह्या चिवळच्या भाजीचे. आपण चिवळ म्हणतो, कोणी कोणी चिवचिव म्हणतं, कोणी घोळ म्हणतं. ही जी खानदेशात भरपूर प्रमाणात मिळणारी भाजी आहे आणि ह्या सीझनमध्ये जास्त येते. शेताच्या बांधावरती अशी न पेरताच येते ती भाजी, गवती भाजी आहे ती. आणि आता आपल्याला फुनके करायचे त्या भाजीचे. फुनके करण्यासाठी हिच्यामध्ये हिरवे साल असलेले मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि साधी मुगाची डाळ की जी पिवळी, पूर्ण प्लेन पिवळी आहे ती, अशी डाळ आपण 4 तास आधी भिजत घातलेली आहे. आता ती पाण्यातून उपसून घेतलेली आहे आणि उपसून घेऊन थोडी थोडी आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढतो आहे. हे पहा, अशा थोडेसे दाणे राहिले तरी चालतात, कारण त्यामध्ये काय काय घेतलं आहे बघा. याच्यामध्ये आपण हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे, ती धुवून स्वच्छ घेतली आहे. लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, जिरं आणि नंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. ही चिरून भाजी मी घेणार आहे आणि हिच्यामध्ये आहोत कसं करतात. आता हे आहे हिरव्या मिरचीचं सारण आणि आपण आता हाताने भिजवणार आहोत. आपले हात आग करू नये म्हणून आता एक टिप्स मला आत्ताच वर्षांनी सांगितली आणि ती मी आता इथे अप्लाय करणार आहे. आणि ती म्हणजे आपण हाताला काय करायचं आहे, थोडंसं तेल लावायचं आहे आणि तेल आपण हाताला लावलं आणि म्हणजे हाताने आपण ही हिरव्या मिरचीचं आपण आता टाकणार आहोत बघा. आता हे एवढं मी याच्यामध्ये हिरवा मिरची, लसूण आणि जिरं आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकते आहे आणि थोडीशी ठेवून देते, कारण थोडी ही जास्त होणार आहे म्हणून. आणि वाटलं आपल्याला तर आपण थोडी आपण यात परत टाकू शकतो. ही कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे ती, आणि हा कांदा असा जाडाभरडा कापून ठेवलेला आहे तो आपण यात टाकणार आहोत. आणि ही चिवचिवची जी भाजी आहे ती मी स्वच्छ निवडून धुवून कापून अशी घेतलेली आहे आणि तीसुद्धा मी हिच्यामध्ये टाकणार आहे. आणि ती टाकून झाली की आपल्याला आता ती हाताने काय करायचं आहे, हे करायचं आहे. आता वर्षा, तू तुझ्या चवीनुसार मीठ टाकणार आहे. हे पहा, हे चवीनुसार मीठ. आता मी हातानेच करणार आहे, चमच्याने जर केलं तर तसं काही म्हणजे व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे मी आता हातानेच सगळं करून आपण काय करणार आहोत, एका पातेल्यामध्ये पाणी गॅसवरती तापायला ठेवणार आहोत. आणि त्या पाण्याला उकळी आली की मग त्याच्यावरती आपण चाळणी ठेवायची आहे. आणि तुमच्याकडे जर उकडीचे मोदक करण्याचं हे असेल भांडं, तर त्याच्यात पण आपण ठेवलं तरी चालणार आहे, कारण त्या ताटलीवर नाही का स्टीमरमध्ये स्टीम केलेले फक्त एक प्रकारचे आपण. आणि एक कांदा मस्तपैकी जाडा भरडा कापलेला आहे आणि तो याच्यात टाकलेला आहे. आणि असं छान प्रोटीन, प्रोटीन भरपूर आहे, कारण सगळ्या डाळींमध्ये प्रोटीन्स असतं. आणि आपण 2-3 जरी खाल्ले छान तरी आपल्याला पूर्ण आपल्या दिवसभरामध्ये आपल्याला प्रोटीनची कमतरता जाणवत नाही. आता हे बघा, असं केलेलं आहे आणि हे असं घेऊन आपल्याला त्यांना आकार द्यायचा आहे, असे असे म्हणून. आणि ते आपल्याला चाळणीवरती आपल्या याच्यानुसार ठेवायचे आहे. ह्या आकारात करू शकतो, कोणी छोटे छोटे असे ह्या साईडचे करू शकतात, बरोबर का. अशा आकाराचे आपण चाळणीवरती करून ठेवायचे आहे आणि वाफवायला ठेवायचे आहे. मी तुम्हाला आता पुढे दाखवते. ही चाळणी घेतलेली आहे आपण. या चाळणीला आता थोडंसं तेलाचा हात लावते आणि ते तेल असं पसरून घ्यायचं, म्हणजे आपण जे फुनके करणार आहोत ते याला चिकटणार नाही. जसं उकडीचे मोदक कसे आपण करताना थोडंसं तेल तुपाचा हात लावतो, त्या पद्धतीने थोडंसं वरती देखील मी असं लावून घेणार आहे. आणि आता ही चाळणी मी याच्यावर ठेवते आहे. इथे पाणी तापायला ठेवलेलं आहे आणि याच्यावरती मी ही चाळणी ठेवते. आणि आता याचे मस्त तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि असे गोळे कुठल्याही पद्धती असेच करू ना, अशाच पद्धतीचे थोडे बारके बारके करते मी, म्हणजे ते जरा थोडेसे छान. ठीक आहे. आता मी ठेवते आहे, एक 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 असे मी ठेवणार आहे. आणि मी आता जसे जवळजवळ ठेवेल तर ते काय होतील, त्यातली डाळ आहे ना वाफेवरती शिजेल आणि ते मोठे मोठे होतील, म्हणजे जरा एकमेकाला चिकटतील ते. पण नंतर आपण जेव्हा ते गार झाल्यानंतर सुटे केलं की ते आपसुकच सुटे होतील. अशा पद्धतीने आपण फुनके करत आहोत. आता मी ते रचून घेते. असे चिवचिवची भाजी असते ती कशी करतात ती जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी ती चिवचिवची पण भाजी करून दाखवेल. आणि बेसन पीठ वगैरे टाकून ती भाजी करतात, तशा पद्धतीने मी करून दाखवणार. आता हे मी ठेवते आणि याच्यावरती झाकण ठेवते. आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि 5-10 मिनटं वाफ काढायची आणि मग नंतर काढायचे. फुनके झालेत का ते बघूया आपण आता. सगळं प्लेन निघालं म्हटल्यावर आपले फुनके झालेले आहे.
आता गॅस बंद करते. फोडणीचं तेल टाकून घेणार आहोत. याच्यामध्ये लसूण, जिरं, मोहरी असं आहे आणि त्याच्यामुळे आपण फोडणी टाकून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला कढी ठेवलेली आहे फुनक्यांबरोबर. कढी आणि फुनके या गरम गरम खायला.